अखेर महायुतीचं खाते वाटप आता जाहीर झालंय। ज्या गृह खात्यावरून शेवटपर्यंत एकनाथ शिंदे नाराज होते ते गृह खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अर्थ खातं कायम राहिलंय। एकनाथ शिंदेंकडे नगर विकास आणि गृहनिर्माण खातं आहे, तर चंद्रशेखर बावनकुळेंकडे वजनदार खातं आलंय आणि त्यांना महसूल खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजनांकडे मात्र गेल्या वेळच्या तुलनेत कमी वजनदार अशी खाती सोपवण्यात आली आहेत। तर गृह आणि ऊर्जा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, नगरविकास आणि गृहनिर्माण एकनाथ शिंदे। अर्थ आणि उत्पादन शुल्क अजित पवार यांच्याकडे हे दोन्ही महत्त्वाची खाती आहेत। चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल खातं आहे। भाजपच्या कोणकोणत्या मंत्र्यांकडे कोणकोणती खाती आहेत ते आपण बघतोय आता। तर राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ वैद्यकीय शिक्षण खातं त्यांच्याकडे सोपवण्यात आलंय। याशिवाय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा, गोदावरी आणि कृष्णा खोरे याचा कार्यभार असेल, तर चंद्रकांत पाटील भाजपचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्रालय तेच सांभाळणार आहे। भाजपचे गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा, विदर्भ, तापी आणि कोकण याचा भार असेल, तर भाजपचे मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास मंत्रालय सोपवण्यात आलंय। जयकुमार रावल राजशिष्टाचार मंत्री असतील। भाजपच्या पंकजा मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि पशुसंवर्धन खातं सोपवण्यात आलंय, तर गणेश नाईक हे वनमंत्री असतील। शिवसेनेचे गुलाबराव पाटील पाणी पुरवठा आणि स्वच्छता खातं त्यांच्याकडे देण्यात आलंय। भाजपचे जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्रालय ही जबाबदारी ते सांभाळतील, तर राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ अन्न आणि औषध प्रशासन मंत्रालयाचे ते मंत्री असतील। भाजपचे संजय सावकारे वस्त्रोद्योग मंत्रालय त्यांच्याकडे देण्यात आलंय। शिवसेनेचे संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री आहेत। प्रताप सरनाईक शिवसेनेचे परिवहन खातं, वाहतूक खातं त्यांच्याकडे असणार आहे, तर शिवसेनेचे भरत गोगावले रोजगार हमी आणि फलोत्पादन या खात्याचा भार त्यांच्याकडे देण्यात आलाय। शिवसेनेचे उदय सामंत उद्योग आणि मराठी भाषा ही खाती त्यांच्याकडे आहे। शिवसेनेचे दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रालय ते सांभाळतील। मंत्री भरत गोगावले स्वतः आता आपल्या सोबत आहेत दूरध्वनीवरून। भरत गोगावलेजी, अखेर खाते वाटप झालेलं आहे। जे आपल्याला खातं मनामध्ये आपण कदाचित विचार केला असेल जेव्हा आपण मंत्री झालात, तेच खातं मिळालंय का आपल्याला? आपण समाधानी आहात? समाधानी आहे। मंत्री होणं गरजेचं होतं। आता कुठलाही असो त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करूया आम्ही। आणि आमच्याकडं खारलँड, रोजगार हमी आणि फलोत्पादन अशी ही खाती दिलेली आहेत। बरं, त्याच्यामुळे आमच्या कोकणाशी निगडीत असणारी ही खाती आहेत। हो, आणि त्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू। बर, आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे। अधिवेशन देखील आता सांगत आली, खाते वाटप जाहीर झालंय। या खात्यामध्ये कोणतं असं पहिलं काम प्राधान्याने आपल्याला करायचंय असं काही आपण मनामध्ये ठेवलंय? नाही, तसं काय नव्हतं ना। आताच तर समजलं, कळलं सगळं। आता आम्ही ठरवू, त्याचं नियोजन करू। काय आम्हाला किनारपट्टी आहे त्याच्यामध्ये जे काय बांधबंदिस्ती करावी लागते, शेतामध्ये पाणी जातं किंवा काय, त्यानंतर जे काय रस्ते, पानन रस्ते किंवा इतर काय आहे त्याच्यामध्ये ते करूया। त्यानंतर फलोत्पादनाला वाव देऊया। कोकणामध्ये आपली फळबागा आणि ह्याची बऱ्यापैकी लागवड केली जाते। तर अशा प्रकारे जे दिलेलं आहे साहेबांनी ते घेऊन पुढे काम करू। बर, आपल्या सहकार्याने जी खाती मिळाली तेही समाधानी आहेत? त्यांच्याशी काही बोलणं झालंय कोणाशी आपलं? भरत गोगावलेंशी आपण संवाद साधला आणि आता भाजपचे शिवेंद्रराजे भोसले आता आपल्या सोबत आहेत। शिवेंद्रजी, स्वागत एबीपी माझामध्ये आपलं। आपल्याला जे खातं मिळालं, आपली पहिली प्रतिक्रिया, आपण समाधानी आहात या खात्यावर? धन्यवाद सर, आपण माझं स्वागत आणि शुभेच्छा दिल्या त्याबद्दल। आणि नक्कीच देवेंद्रजींनी जी जबाबदारी दिली आहे मुख्यमंत्री महोदयांनी, नक्कीच पूर्ण समाधानी आहेत। म्हणजे मला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्यांनी,
त्यातच समाधान होतं. त्यावेळेला पण मी सांगितलं होतं की जी जबाबदारी पुढे देतील ती मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन. सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी माझ्यावर दिली आहे आणि नक्कीच या विभागाच्या माध्यमातून राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण रस्त्यांचा क्वालिटी बद्दल नेहमी करतो दर्जा, बरोबर, तो चांगला राहण्यासाठी नवीन तंत्रज्ञान काय आणता येईल तो प्रयत्न करीन. माझ्या आधी रवींद्र चव्हाण साहेबांनी या खात्याची जबाबदारी पार पडली. त्यांनी सुद्धा हॅम मधनं अनेक मोठ्या योजना राबवल्या. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर त्यांनी फंडिंग मिळवलं. त्यामुळे त्या सुद्धा योजना ज्या काही पूर्ण करायच्या राहिल्या असतील त्या त्यांच्या मार्गदर्शनाखाली पण पूर्ण करेल. बरोबर. आणि आपण जसं म्हणाला तर रस्त्यांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असणार आहे. तर एक प्रश्न फक्त मुंबई गोवा महामार्गाबद्दल विचारतो. आपण रवींद्र चव्हाणांचाही उल्लेख केला, त्यांनी अनेकदा व्हिजिट केली होती, स्वतः ते जाऊन तिकडे पाहणी करत होते. मुंबई गोवा महामार्गाबद्दल काही खास प्लॅन सध्या डोक्यामध्ये आहे? आज खरं म्हणजे विधानसभेमध्ये अधिवेशनात मुंबई गोवा हायवे बद्दलचा विषय झाला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांनी पण त्याच्यावर उत्तर दिलंय की लवकरात लवकर हा हायवे पूर्ण करण्याचा प्रयत्न चालू आहे. काही अडचणी आहेत, मग कायदेशीर असतील, काही स्थानिक असतील तर त्या दूर करून काही कॉन्ट्रॅक्टरांच्या असू शकतील. आता मला एवढी त्यातली डिटेल माहिती नाही पण मी ती घेईन. पण नक्कीच हा हायवे आणि जे काही अडकलेलं काम आहे, ज्या अडकलेल्या लेंथ मधलं ते कसं पूर्ण करता येईल लवकर हा प्रयत्न. गडकरी साहेबांचं पण या हायवे बद्दलच बरेच दिवसाचा प्रयत्न आहे. त्यामुळं त्यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच या हायवेचं काम लवकरात लवकर पूर्ण कसं होईल हा प्रयत्न माझा नक्की राहील. शिवेंद्रराजेजी, धन्यवाद. आपण आमच्याशी संवाद साधला आणि आपल्याला या खात्याच्या पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने खूप खूप शुभेच्छा. तर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आपल्या सोबत होते आणि त्यांनी संवाद साधला. दरम्यान तर आधीचं कोणाचं खातं आता कोणाला मिळालंय आपण त्यावरही एक नजर टाकूया. भाजपच्या अतुल सावेंकडे असलेलं गृहनिर्माण खातं आता एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. तर शंभूराज देसाईंकडे असलेलं उत्पादन शुल्क खातं आता अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलंय. राधाकृष्ण विखे पाटलांकडे असलेलं महसूल खातं चंद्रशेखर बावनकुळेंना देण्यात आलंय. तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे असलेलं वन खातं हे गणेश नाईकांकडे असेल. दीपक केसरकरांचं शालेय शिक्षण खातं हे दादा भुसे आता सांभाळणार आहेत, त्यांच्याकडे तो पदभार असेल. तर छगन भुजबळांकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं आता धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आलंय. धनंजय मुंडेंकडे असलेलं कृषी खातं माणिकराव कोकाटे सांभाळणार आहेत. गिरीश महाजनांचं ग्रामविकास खातं जयकुमार गोरेंच्या वाट्याला आलंय. तर सुरेश खाडे यांच्याकडे असलेलं कामगार खातं आकाश फुंडकर यांच्याकडे सोपवण्यात आलं. तानाजी सावंत यांच्याकडे असलेलं आरोग्य खातं आता प्रकाश आबिटकर यांच्याकडे देण्यात आलंय. आणि जे खातेवाटप जाहीर झालंय त्या खातेवाटपाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत आपण एक नजर टाकूया. तर गृह खातं फडणवीसांकडेच राहिलंय, अर्थ खातं हे अजित पवारांकडेच असेल. एकनाथ शिंदेंना नगरविकास खातं मिळालेलं आहे. तर चंद्रशेखर बावनकुळेंना वजनदार असं महसूल खातं मिळालंय. राधाकृष्ण विखे पाटलांना कमी वजनदार जलसंपदा खातं देण्यात आलंय. तर अदिती तटकरेंकडचं महिला आणि बालकल्याण खातं त्यांच्याकडेच कायम राहिले. पहिल्यांदाच मंत्री झालेले जयकुमार गोरे यांना ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली. तर पहिल्यांदाच मंत्री झालेले नितेश राणे यांना बंदरे आणि मत्स्योद्योग खातं देण्यात आलंय. पंकजा मुंडेंकडे आधीच्या ग्रामविकासऐवजी पर्यावरण खातं आहे. आरोग्याशी संबंधित दोन्ही खाती ही कोल्हापूरकडे आहेत.
तर खाते वाटपाची ही वैशिष्ट्ये आपण पाहिली आणि आता खाते वाटप जाहीर झालेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.